नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काय या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर श्री खानोलकर सर यांच्या फार्मला परत आलो आहे आपण. आपला जो गवत कटिंगचं काम अर्धा राहिला होता तो आता पूर्ण करण्यासाठी आलो आहे. इकडे बघू शकता, जाऊया आतमध्ये आपण. तर जिकडून आपण स्टॉप केलं होतं परवा, तिकडून आता चालू करूया काम. तिकडे खाली चाललो आहे आता. जाऊया खाली. इथपर्यंत झालं होतं आपलं, बघू शकता. इथपर्यंत झालं होतं. आता इकडून पुढे स्टार्ट करूया. तर पहिले आता पेट्रोल भरून घेऊया, त्यानंतरला त्याची जी अटॅचमेंट आहे, आपण सध्या वायरच लावले त्याला. इकडे बघू शकता, छोट्या गवतासाठी आपण हे लावतो, पातळ गवत असेल तर. नाहीतर मग ब्लेड्स आहेत, 2-3 प्रकारचे ब्लेड्स आहेत, ते तुम्हाला दाखवेन मी. आता आपण हे वायर्स लावले होते ह्याच्या अगोदर पण, आदल्या दिवशी पण. आता पेट्रोल पण भरून घेऊया. आणि ह्या वायर्स पण शॉर्ट झाल्यात, बघू शकता, एक कमी जास्त आहे. तर त्या आता आपण लेवलला करून घेऊया आणि मग सुरू करू. चला आता सुरू करूया. मशीन चालू तर केले, आताच पेट्रोल भरला, त्यानंतर त्या वायरी लेवलला घेतल्या आणि आता कटिंग करायला सुरुवात करूया. तर आता रेस्ट करायला थांबलो आहे थोडा वेळ, का पेट्रोल पण संपला आहे मशीनमधला. आता पेट्रोल टाकून घेऊया. आणि तिथपर्यंत झालं, एक पट्टा असा घेऊन गेलो आपण पुढपर्यंत, असा ह्या साईडने असा लास्ट शेवटपर्यंत गेलो. आता तिकडून इकडे येतो आहे. पहिले पेट्रोल भरून घेऊया. आणि वायर्स पण खूप छोट्या झाल्यात, वायर्स काढून घेऊ. मध्ये मध्ये थोडा कडक गवत पण मिळतो ना, तर त्या कमी कमी होत जातात. त्या आपण आता वायर खोलून काढून घेऊ. आता लंच ब्रेक झालेला आहे, आता 1 वाजला आहे. आपण चाललो घरी जेवायला. आता जेवून येऊ आणि पुन्हा स्टार्टअप करू. अर्ध्यातलं झालं आहे, अर्धा भाग राहिलेला आता आल्यावर करूया. चला जेवायला. तर आपण जेवून आलो आता. इकडे परत सुरुवात करूया. पहिले तर पेट्रोल भरून घेऊया. इकडे बाबा पेट्रोल भरतात. पेट्रोल तर भरून घेऊच. आणि पहिल्यांदा आपण हे इकडचं करून घेऊ, असा हा आणि वरचा. इकडे बांध आहेत. जेवणाच्या अगोदर आपण हे इकडचं केलं, पूर्ण असा पट्टा खालपर्यंत, तळावापर्यंत. त्यानंतर आता हा करतोय, असा की वरती करूया.
तर आता तुम्ही बघितलं आपण तिकडून कटिंग करत आलो, ह्या कोपऱ्यापर्यंत आलो आणि इथं कटिंग केलं आणि तेव्हा आपल्याला हे दिसलं. ते सरांनी एक पॉन्ड तयार केलं इथं, एक अन्य वन्य प्राण्यांसाठी, ज्याच्या जंगलात आणखी काही सस्य म्हणा बाकी काही प्राणी असतील त्यांच्यासाठी इथं पाण्याची सोय करून ठेवलं आहे सरांनी. आणखी कुठे असं पाणी आपल्याला दिसत नाही ह्या साईडला, कारण ओहला आहे तो खूप तिकडे खालच्या साईडला आहे, नदीचा भाग पातळ. इकडे सरांनी एवढ्या भागात म्हणजे जस्ट एंडला, त्यांची जमीन पुढे पण आहे पण एवढा जंगल त्यांनी ठेवला आहे. तर सर ते प्राण्यांविषयी खूप विचार करतात आणि त्यांना आवड आहे याच्यातली, त्याच्यामुळे सरांनी इथे प्लॅन करून ठेवला आहे, हा पाण्यासाठी पॉट तयार करून ठेवला आहे. आणि याच्यामध्ये पाणी आता तो समजा कटिंग केली त्याच्यामुळे कचरा पडला त्याच्यामध्ये, पण सर हे पाणी चेंज करतात आणि तो असा मस्तपैकी त्यांनी करून ठेवलेला आहे. सर पशुप्रेमी असल्यामुळे असे पॉन्ड सरांनी तयार करून ठेवलेत प्राण्यांना पाणी पिण्यासाठी. एक मस्त काम सर करतायत. तर आता ब्लेड चेंज करून झाला आहे, आपण हा नवीन ब्लेड लावलेला आहे, ब्लेड पण चेंज केला आहे आणि आता पेट्रोल पण अर्धी टाकी आहे फुल करून घेतो आहे. मग एकदा स्टार्ट करूया आणि राहिलेलं जे आहे इतकं राहिलं आहे तर त्याच्यामध्ये करून टाकूया आपण. इकडे पण आहे थोडं या साईडला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आता आज इथेच थांबतोय. भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.